तर ही दृश्य आपण बघत आहोत डोंबिवलीमधील आहे। तर डोंबिवलीतील कुंभारखान पाडा या ठिकाणी गणेश घाटाचं उद्घाटन आणि याच वेळेस या ठिकाणी सगळे कार्यकर्ते एकवटल्याचं आपण बघतोय। रवींद्र चव्हाणांच्या हस्ते गणेश घाटाचं उद्घाटन। डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते हे सगळे याच उद्घाटनादरम्यान आमने सामने आल्याचं आपण बघू शकतोय आणि शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते काही प्रमाणात आक्रमक झालेत। या सगळ्या पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय। डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। रवींद्र चव्हाणांच्या हस्ते गणेश घाटाचं उद्घाटन झालेलं आहे। शिवसैनिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र याच कार्यक्रमादरम्यान भाजप आणि शिंदेचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। बोललं तर काही प्रॉब्लेम नाही होणार। भांडण करायला आलेले हेलो हाँ ठीक है ठीक है। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सुनील नेमका काय घडतं या ठिकाणी? आपण पाहायला गेलो डोंबिवलीमध्ये राजाई मंदिर तर काही तांत्रिक कारणांमुळे आपण पाहायला गेलं तर डोंबिवलीमध्ये कुंभारखान पाडा आहे आणि या कुंभारखान पाड्यामध्ये गणेश घाट परिसरात रागाई मंदिर प्रवेशद्वाराचं आज उद्घाटन होतं आणि एकंदरीत या उद्घाटनासाठी आपण पाहिलं गेलं तर रवींद्र चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीत तर आपण ही दृश्य बघत आहोत। डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात या कार्यकर्त्यांकडून भाजप शिवसेना आमने सामने आलेली आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवलीतील कुंभारखान पाडा परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, विकास म्हात्रे असतील, कविता म्हात्रे, जे भाजपमधनं शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले यांचे कार्यकर्ते जे आहेत ते या गणेश घाटावरती आले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर कुंभारखान पाड्यामध्ये आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी एका उद्घाटनासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार रवींद्र चव्हाण या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या एकीकडे प्रवेश सुरू असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी लावलेली आणि बॅनरबाजीमध्ये जे विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्याकडनं बॅनर लावण्यात आलेले ते बॅनर कुठेतरी झाकून ठेवलेले आहेत आणि ते झाकून ठेवल्याने या ठिकाणी विकास म्हात्रे व त्याचबरोबर कविता म्हात्रे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकंदरीत या कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं होतं की बाजूला जो लावलेला आमचा बॅनर आहे त्या बॅनर तो झाकू नये, आम्ही परवानगी घेऊन तो लावलेला आहे। मात्र या ठिकाणी तो बॅनर झाकल्याने कुठेतरी या ठिकाणी संतापाचे वातावरण आहे। सध्या आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाण यांच्याकडनं या ठिकाणी उद्घाटन केले जात आहे, तर दुसरीकडे पाहिलं तर कार्यकर्त्यांचा आक्रमक भूमिका देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करत पोलिसांना आम्ही लावलेले बॅनर ते याचे पडदे काढण्यात यावे असे थांब बजावल्यानंतर या ठिकाणी जो आहे तो झाकलेला बॅनर या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत। काय नेमकं कारण होतं या ठिकाणी तुम्ही घोषणाबाजी करायची? काय हा इथे आम्ही अगोदर बॅनर लावला होता। हॅलो हा या ठिकाणी इथे दादांचा विकास कामांबद्दलचा बॅनर आहे आणि त्याच्यावरती त्यांनी पडदा लावला आणि तो पडदा आम्हाला काढायचा होता, कारण तिथे तो पडदा त्यांनी का लावला हे आम्हाला फक्त विचारायचं होतं। आणि काम पण विकासदादांनी केलेलं आहे। 7-15 वर्ष झालेत, लास्ट 15 वर्ष झाले विकासदादांनी सर्व इकडे काम केलंय। हा आणि आयत्यावर कोयता मारायला आल्यात का? असं नाही जमणार ना। महायुतीत आहे तरी या पद्धतीने आता त्यांना समजायला पाहिजे ना। महायुतीत आहेत तर त्यांना समजायला पाहिजे ना। जागायची गरज नव्हती ना बॅनर। आम्ही काय प्रचार करायला नव्हते बॅनर लावले, आम्ही गावदेवी सेवा मंडळीसाठी बॅनर लावले। आमच्या बॅनर गावदेवीचं नाव आहे म्हणून आम्ही बॅनर लावले। आम्ही बॅनर सर्वांनी टाकून नाही ठेवलेत ना। आम्ही ठेवलेत ना बॅनर। आम्ही काही बॅनर ठेवलेत का? नाही ना, आम्ही ना टाकले। आम्ही ना बॅनर टाकले। बॅनर का टाकले लोकांनी? बॅनर उघडन ना आमचे।
आपण पाहिलं तर संतापाचं वातावरण या ठिकाणी जे आहे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहेत। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात समजूत देखील पोलिसांकडनं या कार्यकर्त्यांची काढली जात आहेत आणि कार्यकर्त्यांची समजूत काढून अखेर बॅनर देखील उघडण्याचं या ठिकाणी सुरू आहे। तर आपण पाहू शकता या ठिकाणी संतप्त असे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्या इकडे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अजून काही आपल्यासोबत शिवसैनिक आहेत, काय नेमकं आता या ठिकाणी तुमचा रोष आहे? हा पूर्ण पाठपुरावा विकास दादांचा आहे आणि विकास दादांनी पाठपुरावा केलेला, आम्ही सगळे लेटर वगैरे सगळे लावलेले आहेत, पण आता कसं पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे आता हे बॅनर वगैरे झाकून दादांना कुठेतरी घरात अडकवून कुठेतरी आमंत्रण द्यायचं, एकीकडे गावकीने आमंत्रण द्यायचं आणि दुसरीकडे पोलिसांनी अडवून ठेवायचं, हा कुठला न्याय आहे? म्हणजे हा कुठल्या पातळीवर राजकारण चाललंय? म्हणजे तुम्ही गावकीच्या नावावर राजकारण खेळताय का? विकास म्हात्रे साहेबांना या ठिकाणी या मंडळाने आमंत्रण दिलेलं आहे या पूर्ण कार्यक्रमाचं। आज आम्हाला इथे एंट्री देत नाही आतमध्ये जायला। तर डोंबिवलीतील कुंभारखाना पाडा या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण बघत आहोत। विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांनी खरं तर या ठिकाणी सगळं काम केल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर या कार्यकर्त्यांनी इथं बॅनरबाजी केली होती, मात्र ते बॅनर झाकण्यात आल्यानं हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेत। पावती पाडलेली आहे, बॅनर खोला पहिले, बॅनर खोला पहिले,